तर मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाऊस पडला आहे आमच्या इथे डोंबिवलीमध्ये फुल। आपल्याकडे मी आता मैदानात जातोय मंडळी, आणि तुम्ही बघू शकता आमची इकडली गटर भरलेली आहेत मंडळी। बघू शकता तुम्ही पूर्ण गटर भरलेला आहे, आणि ही बारकी पायवाट आहे। तिकडे मयुरेश जातोय, म्हणजे आपला मित्र आहे, त्याला घेतलाय। आणि हा द्वारकेश कालुडॉन नाही तो द्वारकेश आहे, त्याचं नाव द्वारकेश आहे। तर मंडळी आपला मयुरेश पुढे जातोय, आणि आज आपण मैदानात चाललो आहे मजा घ्यायला, कारण आज पूर्ण पावसाने ओला चिंब झालेला आहे आपले मैदान। आमची इकडली गटर भरलेली आहेत मंडळी। बघू शकता तुम्ही पूर्ण गटर भरलेला आहे, आणि ही बारकी पायवाट आहे। तिकडे मयुरेश जातोय, म्हणजे आपला मित्र आहे, त्याला घेतलाय। आणि हा द्वारकेश कालुडॉन नाही तो द्वारकेश आहे, त्याचं नाव द्वारकेश आहे। तर मंडळी आपला मयुरेश पुढे जातोय, आणि आज आपण मैदानात चाललो आहे मजा घ्यायला, कारण आज पूर्ण पावसाने ओला चिंब झालेला आहे आपले मैदान। आणि तर मंडळी आता आम्ही आलेलो आहे थेट मैदानात दिलेलो असं आम्ही मंडळी। आणि बघू शकता तुम्ही आपली पाखरा कबुतरा ही सुकावलेली असत। आणि आज तारीख 23/6/2026 रोजी धमाकेदार पाऊस लागलेला आहे डोंबिवलीमध्ये, आणि आपला कोकणी ब्लॉगर हा उतरलेला आहे मैदानामध्ये। बघू शकता तुम्ही मंडळी पूर्ण पाऊस पडलेला आहे, आणि ओला चिंब झालेला आहे पूर्ण थोडं। आणि आपली पोरं पण काय खेळत आहे तिथे, थोड्याच वेळात खेळायला येतील पोरं सगळी। भिजायचा आनंद घ्या, थोड्याच दिवसात पावसाची बरसाती वाढत राहील अशी आपल्याला वाटते। आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, एक नंबरच झालेला आहे मैदानाचा। मयुरेश काय बोलत नाही, मयुरेश काहीतरी सांग मरे, आपले कोकणातली मंडळी बघतं तुमका लाईव्ह मध्ये, काहीतरी बोल। या ब्लॉगचा आनंद घ्या सगळ्यांनी। मयुरेशचा आनंद घ्या सगळ्यांनी। तर मंडळी आपल्याबरोबर द्वारकेश आहे। द्वारकेश क्या बोलेगा? बारिश गिर रहा है, मजा आ रहा है कि नहीं? मजा आ रहा है, अरे हिंदी में बोल। मजा आ रहा है। हाँ। वीडियो को सब्सक्राइब कर। तर मंडळी व्हिडिओ को सबस्क्राईब कर, म्हणजे व्हिडिओला सबस्क्राईब करा असं सांगितलेलं आहे। आणि बघू शकता मयुरेश चप्पल वाहवतोय, मयुरेशचे चप्पल वाहून जाणार आहेत थोड्याच वेळात असे वाटते। आणि पूर्ण आपल्याला हे झालेलं आहे, सगळे पोरं आले आहेत खेळायला मंडळी, आणि पूर्ण म्हणजे पाणी झालेलं आहे, चिखल। आणि आज एवढा पाऊस पडला की पूर्ण आपलं मैदान बस ओलं चिंब झालं ना रे। आज पाऊस जाम पडला की नाही रे? आज एवढा पाऊस पडला की हो, खेळायला मुलं आलेली आहेत, आणि एवढा पाऊस पडला। आणि तो बारका पोरगा बघू शकता मंडई खेळतोय, लहानपणीची अशी गोष्ट असते। आणि मंडई बघू शकता तुम्ही आज पूर्ण एवढा पाऊस पडला की पूर्ण मैदान भरलेलं आहे, ओले चिंब झालेले आहे। आणि असाच आपला पाऊस लागत राहायला पाहिजे, आणि कोकणात पण असा पाऊस लागला पाहिजे। कोकणात पण लागतोय ना रे? कोकणात लागतोय ना? लागतोय खेकडे उतरले वाटतं। तर मंडळी आता आपण थोड्याच क्षणात इकडनं निघूया, कारण पाऊस जास्त असल्या कारणाने ना आपला मोबाईल पण भिजू शकतो। आणि हा बघा मंडळी बारका द्वारकेश, त्याने छत्री जाम मोठी आणली आहे, आमच्या दिघांमधनं त्याची छत्री जाम। मंडळी बघू शकता याची जाम मोठी छत्री आहे, आणि याची दुसऱ्या लेवलला आहे, आणि माझी तिसऱ्या लेवलला जी बारकी छत्री आणली आहे मी। तर आता आपण थोड्याच वेळ जाऊया, पण इथे पाणी पण बघू शकता जाम भिजलं आहे मैदान पूर्ण। आणि तिकडे असा डबरा पडला एकदम। आम्ही पहिले यायचं इथे मंडळी खेकडे बिकडे पकडायला, मासे बिशे असायचे त्यावेळी। हाँ, अभी ज़्यादा भरा ना पाऊस, ज़्यादा गिरा ना अभी पाऊस 2-3 दिन, क्या बाद में हमें नहाने के लिए मिलेगा देखो इधर कल आएंगे ये करने के लिए, बारिश में भीगने के लिए। तर मंडई उद्या जर जास्त पाऊस पडला तर आम्ही भिजायला येणार आहे इथे मैदानामध्ये। तुम्ही बघा आमचे व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा कोकणी ब्लॉगर्सला। आता मुंबईमध्ये आले ते म्हणजे मुंबईचे ब्लॉगर झाले, पण काय टेन्शन नाही, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपण थोड्याच वेळात जाऊया घरी, कारण पाऊस पण थोडा वाढू शकतो आता, आणि ढगाळ वातावरण झालेले आहे। मंडई बघू शकता पक्षी बघा कसा फटाफट जातोय, आणि ह्याचं काहीतरी वेगळेच नखरे चालू आहेत। हा पाणी भरतोय छत्रीमध्ये, असं कोणी केलं लहानपणी ते कमेंट करून सांगा। आणि बघू शकता याची मजा, लास्टला छत्री तुटते, लास्ट को छाता टूट जाएगा ऐसा किया तो छोड़ जाते हैं किधर तेरे को जिधर जाने का है। तर मंडई हा बोलते आता वडाकडे जाऊया। वडाकडे आम्ही खूप खेळायचो पहिले, आणि पूर्ण भरलेला आहे वड। हा मयुरेश हा नवीन आला आहे। ये पेड़ देख कैसा पूरा ऊपर के गिर गया। गाय बोल रहा है, गाय बोलता
तर मंडई बघू शकता पूर्ण जे झाड आहे ते उपटून पडलेलं आहे. ते किसने तो डाला रहेगा रे, किसने तो डाला रहेगा रे इधर. सही आहे सही आहे. चल ना. अरे किती मंडई बघा तळ झालेलं आहे ते तयार. काय खेकडे बिकडे उतरा व्हाय ना रे. तळा झालेला आहे तयार. बघ ये आजा इधर. तो अजून काय ना काहीतरी करतोय. तर बघू शकता नारळाचं झाड आहे इथे मंडळी. आपलं नाही यांचं आहे नारळाचं झाड. आणि तुम्ही बघू शकता हा बघा पक्षी कसा बसलाय आणि इथे गटर वाहते. हे वाळीत पाणी सुटला गटराकडे. मुंबई गटरात पाणी सुटला आणि गावात वाळीत पाणी सुटला पुरा. आम्ही पहिले इकडनं ना मंडई इथे अशी इथे उभं राहायचो आणि ती वेल धरून तिकडे जायचो परत इकडे यायचो असं यायचं. आम्ही सगळी लहान लहान मुलं असं करायचो. तर मंडई हा म्हणतो की आता घरी जाऊया म्हणून. तर मंडई आपल्या मुंबईची व्हाळी भरलेली आहे आणि व्हाळात सुद्धा पाणी इलेला. तर काय मयुरेश खेकडे पकडायचे, खेकडे पकडायचे, पकडायचे लेंडे भेटतील. जर वास बघ कसला मारता. बघू शकता व्ह्यू एक नंबर आहे व्ह्यू इकडे. मैदान पण आपलं एकदम असं पाण्याने ओलं चिंब झालेलं आहे. थोड्याच दिवसात आपल्या इथे गारवा पसरेल आणि आपले झाडं बिडं नवीन रुजून येतील, हिरवळ दाटेल, चारही बाजूने हिरवळ दाटेल आता थोड्याच दिवसात. आणि आपले व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला उच्च पदावर न्या. तुम्ही पण उच्च पदावर जा. असं काय काय करत राहा. पण आपले व्हिडिओ बघणे थांबवू नका. इसका टारगेट क्या रखने का रे, कितना व्यूज चाहिए इस पे? आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज चाहिए. अरे बस झाले. 10 के आया तो भी बस हो गया. 10K 10Kचा हे ठेवतो आपण. 10K व्ह्यूज पाहिजे याच्यावर. 10K व्ह्यूज आणि लाईक किती रे? 6 फक्त 6K लाईक्स पाहिजे ह्या व्हिडिओवर. तर आम्ही पुढचे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 पण लवकरच येईल जेव्हा आम्ही भिजायला येऊ तेही. आणि आपली आता नेहमी ब्लॉगिंग चालू राहणार. आणि आता आम्ही चाललो तिघं पण घरी. 3 छत्र्या तिघं घरी चालले. 3 छत्र्या पण घेऊन चाललो. तर मंडई आपला मयुरेश पुढे जातोय. तो जास्त बोलत नाही. मंडई हा सांगतोय की कबूतर पकडूया का. हे बघा बघू शकता कबूतर बघा कशी आहेत ती. कबूतर पकड़ने जा रहा है अपना बच्चा. आराम से जा रहे. कबूतर ते पकड़ ले नहीं तो तेरे को कबूतर पकड़ लेगा आराम से. तर मंडई बघूया कबूतर पकडतो आणि सांगतो ए मेरे पास पिंजरा भी आहे रे. पिंजरा पण आहे रे माझ्याकडे. कबूतर गया उड़ के. अभी तू भी चला जा उड़ के. फड 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 फड. तर मंडई आपल्या मुंबईची व्हाळी भरलेली आहे आणि व्हाळात सुद्धा पाणी इलेलं आहे. तर काय मयुरेश खेकडे पकडायचे, खेकडे पकडायचे, पकडायचे लेंडे भेटतील. जर वास बघ कसला मारता. बघू शकता व्ह्यू एक नंबर आहे व्ह्यू इकडे. मैदान पण आपलं एकदम असं पाण्याने ओलं चिंब झालेलं आहे. थोड्याच दिवसात आपल्या इथे गारवा पसरेल आणि आपले झाडं बिडं नवीन रुजून येतील, हिरवळ दाटेल, चारही बाजूने हिरवळ दाटेल आता थोड्याच दिवसात. आणि आपले व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला उच्च पदावर न्या. तुम्ही पण उच्च पदावर जा. असं काय काय करत राहा. पण आपले व्हिडिओ बघणे थांबवू नका. इसका टारगेट क्या रखने का रे, कितना व्यूज चाहिए इस पे? आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज चाहिए. अरे बस झाले. 10K आया तो भी बस हो गया. 10K 10Kचा हे ठेवतो आपण. 10K व्ह्यूज पाहिजे याच्यावर. 10K व्ह्यूज आणि लाईक किती रे? 6 फक्त 6K लाईक्स पाहिजे ह्या व्हिडिओवर. तर आम्ही पुढचे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 पण लवकरच येईल जेव्हा आम्ही भिजायला. तर मंडळी आपले नाले वाहत आहेत आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.